श्री गुरुदेव दत्त. काल आपण संन्यास म्हणजे काय इथपर्यंत आलो होतो. संन्यास या शब्दाची थोडक्यात आणि अगदी सुरेख अशी व्याख्या परमपूज्य सद्गुरू श्री मामा करीत असत. ते म्हणत की संन्यास म्हणजे सद्गुरू कृपेने आतूनच येणारी संपूर्ण अलिप्तता. बघा, ते केवळ येणारी अलिप्तता असे म्हणत नसत, तर ते संपूर्ण अलिप्तता असे म्हणत. अशी संपूर्ण अलिप्तता आली की मग त्या जीवाला कुठल्याही गोष्टीची यत्किंचित देखील अटॅचमेंट राहत नाही. त्या स्थितीत आपण काय कपडे घातले आहेत, कुठल्या समाजात आहोत वगैरे बाह्य गोष्टींचेही त्याला काही देणे घेणे राहिलेले नसते. सद्गुरू श्री संत एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवताच्या 18व्या अध्यायात या संपूर्ण अलिप्ततेचे फारच बहारदार वर्णन केलेले आहे. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण तेथे श्री उद्धवांना सांगतात की सदा वैराग्यांगी पुरते जो अपेक्षिना सांगा त्या ते निस्संगोच्छाता चित्ते सुखे पृथ्वीते विचरतु इंद्रिया बांधोनी चित्ताच्या पायी चित्त लावी चैतन्याच्या ठाई तेने चिन्मात ठसावे पायी देहत्वदेही स्मरेना. ऐसा आत्मस्थितीचा उद्यम तेने आत्मक्रीडेचा आराम आत्मसुखाचा संभ्रम अनुभव परम तो एक. आत्मस्थिती निजात्मयुक्त तेने आत्मसुखे उल्हासत सदा समदर्शने डुल्लत भूसंडत समसाम्ये. ऐशिया समसुखाची संपत्ती भोगावया सुनिश्चिती सदा एकाकी वसे कांती तेची श्रीपती सांगत. त्याच्या अंगामध्ये सदा सर्वदा परिपूर्ण वैराग्य बांधलेले असते. तो कोणा सोबत्याची इच्छा करीत नाही. मनाने निस्संग होऊन पृथ्वीवर आनंदाने फिरत असतो. इंद्रियांना चित्ताच्या पायाला बांधून चित्त हे चैतन्याच्या ठिकाणी लावतो. त्यामुळे त्याला सर्वत्र चिन्मय स्वरूपच दिसू लागते. देहाचा देहपणाच त्याला आठवत नाही. त्याचा आत्मस्थितीचा उद्यम असाच असतो. त्या योगे आत्मक्रीडेतच त्याला आराम वाटतो. आता त्याचा आत्मसुखाचा उत्सव व तो श्रेष्ठ अनुभव कसा असतो तो ऐक. तो आत्मस्थितीने निजात्मयुक्त झाल्यामुळे आत्मानंदातच निमग्न असतो व सर्वत्र ऐक्यभावनेने सदा सर्वदा डुलत राहून समरसत्वाने तो ओसंडत असतो. अशा समत्व सुखाचे ऐश्वर्य निश्चिंतपणाने भोगावयाला मिळावे म्हणून तो नेहमी एकांतातच अलिप्ततेने राहत असतो. आणि तेच भगवान श्रीकृष्ण येथे सांगत आहेत. ज्यावेळी असा प्रश्न पडतो की एखाद्याला असा संन्यास असा समसुखाचा सोहळा साधलेला आहे की नाही, त्यावेळी नेमके काय तपासून बघायचे असते, तर त्या व्यक्तीचे मन कशा स्थितीत आहे हेच बघायचे असते. कारण सद्गुरू श्री माऊली देखील पुढे गुरुवाक्याने मन धुण्याची अटच संन्यासासाठी सांगणार आहेत. म्हणून अशा साधकाच्या मनात संकल्प विकल्प किती येतात हे आधी तपासून बघायचे असते. हे संकल्प विकल्प येण्याचे प्रकरण जर थांबलेले नसेल तर त्या साधकाला संन्यास साधलेला नाही हे नक्की समजावे. वासना संग्रह नसावा. असे की मी मागे एकदा सांगितले होते की संन्याशाने कसलाही संग्रह करू नये असा शास्त्रोक्त नियम आहे. स्थूल वस्तूंप्रमाणेच त्याने पुण्याचा हव्यास धरून त्याचाही संचय करू नये. त्याचप्रमाणे त्याने आपल्या अंतःकरणात वासनांचा संग्रहही करता कामा नये. मग त्या वासना स्वतःच्या देहाबद्दल असोत किंवा आणखी कशाबद्दल असोत, त्याने कसल्याही वासनांचा साठा करता कामा नये. याकरता स्वतःच्या देहाला जरी काही दुःख होत असले तरी त्या दुःखाचा देखील काही तिरस्कार अथवा उपचार मनात राहता कामा नये. एवढे आपले मन धुतले गेले पाहिजे. मागे एकदा मी यासाठी परमपूज्य श्री विद्यारण्य स्वामी महाराजांच्या एका संन्यासी शिष्याची गोष्ट तुम्हाला सांगितली होती. कफाचा त्रास होत असल्याने त्याने बेहडा, खडीसाखर, ज्येष्ठमध अशी औषधे कणवटीला लावून ठेवलेली होती. त्याचे देहावसान झाल्यावर रोगाचे औषध म्हणून का होईना पण त्याचे संग्रह केला म्हणून
परमपूज्य श्री विद्यारण्य स्वामी महाराजांनी त्याचे अंत्यसंस्कार संन्यास धर्माप्रमाणे न करता साध्या गृहस्थाश्रमी माणसाप्रमाणे करवले होते. याचा अर्थ एखादी व्यक्ती संन्यासी आहे किंवा नाही हे त्याच्या वस्त्रावरून ठरत नसून त्याच्या वासनांवरून त्याने केलेल्या आतल्या बाहेरच्या अशा संग्रहावरून ठरते. त्या शिष्याने स्वतःच्या देहाच्या दुःख परिहारार्थ थोडासा का होईना पण संग्रह केला म्हणून तो संन्यासी म्हणण्यास पात्र ठरला नाही. संन्यास धर्म अवघड. सद्गुरू श्री संत एकनाथ महाराज याचसाठी असंग्रह किंवा असंचय म्हणजे काय हे स्पष्ट करताना एकनाथी भागवताच्या 19व्या अध्यायात असे सांगतात की इहलोकी संग्रह करू नेणे जाणे दैवाधीन देहाचे जिणे स्वर्ग सुख भोगा कारणे नाही संग्रहणे पुण्याते पुण्ये स्वर्ग भोग प्राप्ती पुण्यक्षये होय पुनरावृत्ती जेणे क्षयो पावे पुण्यसंपत्ती तेन संचिती निजभक्त. इहलोकात काही संग्रह म्हणून करायचा त्याला माहीतच नसते, कारण अन्नाच्छादन हे केवळ प्रारब्धहीन आहे असे तो जाणतो. तसेच स्वर्गातील सुखोपभोगाकरिता तो पुण्याचाही संग्रह करीत नाही, कारण पुण्याने जरी स्वर्ग भोग प्राप्त होतात तरी त्याच पुण्याचा क्षय झाला की पुन्हा इहलोकी जन्म घ्यावा लागतो. म्हणून क्षय पावणारी पुण्यसंपत्ती जेणेकरून तयार होईल अशा कोणत्याही गोष्टीचा संग्रह माझे भक्त करीत नाहीत. मी यासाठी नेहमी सांगत असते की संन्यासी होणे, संन्यास धर्म सांभाळणे ही अत्यंत अवघड गोष्ट असते. आपली गृहस्थाश्रमी माणसांची बाब त्या मानाने सोपी वाटते. प्रपंच करावा आणि प्रपंच करत करतच परमार्थही साधावा हे त्या तुलनेने बरेच सोपे असते. मात्र संन्यास जर घेतला असेल तर त्या आश्रमाप्रमाणे अखंड आचरण करता येणे हे अतिशय अवघड असते. ते मुळीच सोपे नसते, कारण संन्यासांसाठी असणाऱ्या शास्त्रमर्यादा या अत्यंत कठोर असतात. जर त्या शास्त्र निर्बंधात तुम्ही नापास झालात तर पुन्हा बॅक टू स्क्वेअर वन अशी सुरुवात असते. म्हणून संन्यास आश्रम स्वीकारण्याच्या गोष्टी आपल्यासारख्या संन्यासी वृत्तीच्या माणसांनी करूच नयेत. त्यापेक्षा गृहस्थाश्रमात राहून योगाभ्यास करणे म्हणजे साधना करणे हे तुलनेने सोपे असते. श्री सद्गुरूंचे ऐकावे. साधकाने आतून अपेक्षित अशी संपूर्ण अलिप्तता येण्यासाठी काय करावे तर त्यासाठी श्री भगवंतांनी श्री माऊलींनी साधनेच्या जोडीला अनेक युक्त्याही प्रसंगांनी सांगितलेल्या आहेत. वृत्ती संन्यस्त होण्यासाठी साधकांनी त्या युक्त्यांचा उपयोग करावा असे जे ते सांगतात. त्यातल्याच काही मर्माच्या युक्त्या आपण आता बघूया. त्यांनी पहिली जी युक्ती सांगितली आहे ती म्हणजे श्री सद्गुरूंचे ऐकावे. आता बघा, ऐकणे यामध्ये देखील बऱ्याच गोष्टी सामावलेल्या असतात. आपल्या ऐकण्याचेही कमीत कमी 3 प्रकार असतात. पहिला प्रकार म्हणजे आपल्याला जे हवे असेल तेच आणि तेवढेच फक्त आपल्या अनुकूल अर्थ करून घेऊन ऐकणे. सद्गुरू वेळोवेळी आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगत असतात. त्यातले आपल्या मनाला जेवढे चांगले अनुकूल वाटते तेवढे ऐकणे हा एक प्रकार झाला. आपल्या सोयीचे तेवढे ऐकायचे आणि मला माझ्या सद्गुरूंनी असे सांगितलेले आहे म्हणून मी हे करतो असे वर म्हणायचे. मात्र असे करणे अत्यंत चुकीचे आहे. सद्गुरू समयोपदेशात सांगतात त्या सगळ्या गोष्टी जर आपण नीट विचारात घेतल्या तर त्यातली कदाचित एखादी गोष्ट आपल्याला लागू पडणारी असते, पण ती कोणती हे मात्र आपल्याला विवेकाने नीट कळले पाहिजे. म्हणूनच आपल्या स्वार्थासाठी आपल्या मनाला जे हवे तेवढेच ऐकणे हे चुकीचे असते. समजा सद्गुरूंनी सांगितले की अरे तू आंबा सोडून इतर कुठलेही फळ खा, त्यातले आंबा
हेच फळाचे नाव आपण सोयीस्करपणे सोडून दिले आणि आवडतात म्हणून फक्त आंबेच खाल्ले असे नाही करायचे. आपल्याला हवे तेवढे ऐकले तर त्यात स्वार्थ येतो, मग त्यातून प्रसंगी आपले नुकसानही होते. ऐकून विचारही करावा. दुसरा प्रकार म्हणजे आपल्याला योग्य वाटणारे किंवा इतरांना उपदेश करायला योग्य वाटणारे असेल तेवढेच ऐकून लक्षात ठेवणे. सद्गुरू एखाद्याला जे सांगतात ते सर्व काही त्याच्याकरता योग्यच असते, परंतु ते आपल्यासाठी योग्य आहे की नाही ते मात्र काही वेळा विचारपूर्वक बघायचे आणि त्याप्रमाणे करायचे असते. म्हणजे समजा मी एखादीला सांगितले की बाई ग, तुला रात्री जेवणाचा त्रास होतो ना, मग तू रात्री फक्त ताक पीत जा. हे ऐकल्यावर सगळ्यांनीच रात्री ताक प्यायला सुरुवात करणे हे योग्य होणार नाही. काही जणांना रात्री ताक प्यायल्याने कफाचा त्रास होतो, त्यामुळे त्यांनी रात्री ताक पिणे योग्य नव्हे. ज्यांना तसे करायला सांगितले आहे त्यांच्यासाठीच ते योग्य आहे, म्हणून केवळ त्यांनाच तसे करू द्यावे. आपल्यासाठी जरी ते योग्य नसेल आणि तरीही केवळ सद्गुरूंनी सांगितले आहे म्हणून ऐकले आणि आपणही त्याप्रमाणे केले अथवा ते ऐकून इतरांना तसे करण्याचा उपदेश केला तर त्यातून भलतेच घोटाळे होऊ शकतात. सद्गुरूंनी ते कोणाला आणि कशा हेतूने करायला सांगितले आहे याचा विचारही न करता जर सरसकट सगळ्यांनीच तसे केले तर त्याचा त्यांना त्रास होतो, म्हणून असे वागणे चुकीचे आहे. तंतोतंत आज्ञापालन. यातला तिसरा आणि उत्तम प्रकार म्हणजे सद्गुरूंनी आपल्याकरता सांगितलेले जसे तसे ऐकायचे व त्याप्रमाणेच न चुकता निर्धारण करायचे. हे असे वागण्यासाठी मात्र आपल्या मनाची खूप तयारी लागते, हे लक्षात ठेवावे. म्हणजे कसे तर उदाहरण द्यायचे तर परमपूज्य श्री मामांनी एकदा श्री नारायणाला सांगितले की नारायणा, काही झाले तरी तू रोज खिचडीच खात जा बरे का. त्याचे ते सांगणे शिरसावंदे मानून त्यांनी त्याला परत खिचडी बंद करायला सांगेपर्यंत पुढची जवळजवळ 5 वर्षे नारायण जेवणाच्या वेळी फक्त खिचडीच खात असे. त्या काळात खिचडीबरोबर त्याने कधी एखादा पापड भाजून घेतला नाही की चवीसाठी म्हणून पानात थोडे लोणचेही वाढून घेतले नाही. कोणी जर त्याला लोणचे आणून दिले तर लोणच्याच्या बरण्या तशाच पडून असायच्या, पण त्याने कधीही त्याच्या पानात खिचडी व्यतिरिक्त इतर काही घेतले नाही. एकदा श्री गोखले काकांनी त्याला विचारले की अरे नारायणा, तुला रोज खिचडी खाऊन त्रास होत नाही का. त्यावर त्याने हसून उत्तर दिले की नाही, आजपर्यंत तरी मला काही त्रास झाला नाही, पुढचे माहीत नाही. शंका संशय घातक. म्हणजे सद्गुरूंनी आपल्याला सांगितलेले जसे तसे ऐकणे जर जमायला हवे असेल तर त्यासाठी मनात त्यांच्या सांगण्याविषयी थोडी देखील शंका येता कामा नये. मन असे पूर्णपणे निशंक राहणे ही फार अवघड गोष्ट असते. परमपूज्य श्री मामा नेहमी म्हणत, आम्ही एखाद्याला सांगतो की जा तू अमुक असे कर, तुझे भले होईल, पण तो काय करतो तर त्यात हे असेच का, मग तसेच होईल का, अशा 1000 शंका घेतो. जेवढ्या शंका जास्त तेवढे फळ कमी. ज्या प्रमाणात शंका